नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. महाशिवरात्रीची ही कथा अतिशय परमपावन आणि पवित्र आहे. या कथेच्या श्रवण आणि वाचनाने नकळत घडलेली सर्व पापे नष्ट होतात. अशी ही दिव्य कथा जी सूतजीने शौनकादी ऋषींना सांगितली होती. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. विंध्य पर्वतावर एक व्याध राहत होता. व्याध म्हणजे शिकारी. तो हिंसक आणि निर्दयी होता. एके दिवशी नेहमीप्रमाणे शिकार करण्याच्या तयारीने शस्त्रे, फासे, जाळे सोबत घेऊन तो जंगलात गेला. तिथे एक भगवान शंकराचे मंदिर होते. तो दिवस होता महाशिवरात्रीचा पर्वकाळ. त्या दिवशी सगळीकडूनच शंकराचे मंदिर सुशोभित केलेले होते. मंदिराचा कळस चकाकत होता. मंदिरातील भक्त मनोभावे पूजा करत होते. ब्राह्मण समुदाय रुद्रघोष करीत होते. अखंड अभिषेकाची धार शिवलिंगावर धरली होती. टाळ मृदुंगाच्या गजरात भगवान शिवशंकरांचे कीर्तन चालू होते. हर हर असा जय घोष भक्तजन करत होते. अनेक दीप लावले होते. सुगंधी द्रव्यांचा सुगंध चहूकडे पसरला होता. त्या ठिकाणी तो शिकारी आला. त्याने ते सर्व वातावरण पाहिले आणि सर्व प्रकाराची टिंगल करून तो तिथून शिव हर हर असे वेडावून पुढे दाट जंगलात निघाला. चेष्टेमध्ये त्याच्या जिभेला शिव शिव म्हणायची सवय लागली. पुढे तो दाट अशा जंगलामध्ये शिरला. संध्याकाळपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारची शिकार काही मिळाली नाही. सूर्यास्तानंतर जंगलामध्ये दाट काळोख पसरला. आकाशात चांदण्या चमचमत होत्या. फिरत फिरत तो शिकारी एका सरोवराच्या म्हणजेच तळ्याच्या तीरावर आला. तिथे एक बेलाचं झाड होतं. शिकारीसाठी ती योग्य जागा आहे असे वाटून तो त्या वृक्षावर चढून बसला. आपल्या धनुष्यावर बाण लावून तो येणाऱ्या सावजाची वाट पाहू लागला. परंतु त्याच्या डोळ्यापुढे बेलवृक्षाच्या डहाळे येत होत्या. त्यामुळे त्याला काही नेम साधता येईना. तेव्हा त्याने फांदीवरील बेलाची पानं तोडून खाली टाकायला सुरुवात केली. त्या बेलाच्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्थापन केलेले शिवलिंग होते. त्यावर बेलाची तोडलेली पाने पडू लागली आणि अशा प्रकारे शिकाऱ्याकडून शिवरात्रीचे व्रत घडले होते. त्याला शिकार मिळाली नसल्याने उपवास घडला, जागरण झाले. त्याच्या जिभेला हर हर म्हणायची सवय लागली होती आणि शिवलिंगावर त्याच्या हातून बेलाची पाने पडल्याने पूजनही घडले होते. रात्रीचा एक प्रहर उलटून गेला. त्या सरोवराच्या काठी एक गर्भिणी सुकुमार अशी हरिणी पाणी पिण्यासाठी आली. तिला दुरूनच दिसले की साक्षात मृत्यूचे रूप घेऊन शिकारी आपल्यावरती बाण रोखून बसला आहे. तेव्हा ती मनुष्यवाणीने व्याधाला म्हणजे शिकाऱ्याला म्हणाली, हे महापुरुषा, एक रथ भरून छोटे जीव मारले तर एक हरिण वधाचे पातक, 100 हरिण वधले तर एक बैलाच्या हत्येचे पातक. इथे पातकचा अर्थ पाप असा आहे. 100 बैल मारले तर एका गौ हत्येचे पातक, 100 गौ हत्या केल्या तर एक ब्राह्मणाच्या वधाचा दोष, 100 ब्राह्मण वधाचे पातक म्हणजे एक स्त्री वध आणि 100 स्त्रियांच्या हत्येचे पाप एका गुरु हत्येच्या पापाच्या शतपट असते. तरीही माझा अपराध नसताना तू माझ्यासारख्या गर्भिणीला मारू नकोस. माझ्या उदरातल्या निष्पाप कोवळ्या जीवाचा वध करून दोष घेऊ नकोस. मनुष्यवाणीने बोलणाऱ्या त्या हरिणीला पाहून व्याधाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, मनुष्यवाणीने बोलून तू एवढे शास्त्र कसे सांगते आहेस? माझ्या कुटुंबातील लोक माझ्यावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहेत. ते आज दिवसभर माझ्यासारखेच उपाशी आहेत. तरी सुद्धा माझ्या अंतःकरणात तुझ्याविषयी करुणा उत्पन्न झाल्यामुळे तू पूर्वी कोण होतीस, तुला एवढे ज्ञान कसे प्राप्त झाले ते सर्व काही मला सांग. हरिणीने बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, पूर्वी देवदानवांनी मिळून केलेल्या समुद्र मंथनातून जी 14 रत्ने निघाली त्यामध्ये मी रंभा नावाची अप्सरा रत्न म्हणून निर्माण झाले. माझ्या रूपावर देव ऋषी अनुरक्त झाले. त्यांचे मनोरंजन करणे हे माझे काम होते. स्वर्गातील दिव्य भोग भोगून सौंदर्याने उन्मत्त होऊन मी शिवभजन, शिवरात्र, सोमवार, प्रदोषवत वगैरे सर्व काही सोडले. अमृतपान करणे सोडून मद्यपान करू लागले. देवांचा संग सोडून हिरण्य नावाच्या दैत्याजवळ राहू लागले. एकदा तो दैत्य मृगयासाठी दूरवर अरण्यात गेला. हे पाहून मला वाटले की या वेळात शंकरांचे दर्शन घेऊन यावे आणि म्हणून मी कैलासावर गेले. मला पाहताच भगवान शंकर क्रोधित झाले. माझ्याकडून घडलेल्या अपराधाची शिक्षा म्हणून त्यांनी मला शाप दिला की तू अत्यंत पापिणी असल्याने मृत्यूलोकात हरिणी होऊन जन्म घेशील. तुझ्या सख्यांनाही हाच जन्म मिळेल. हिरण्य राक्षस मृग होऊन तुमचा पती होईल.
तो शाप ऐकून मी भयभीत झाले आणि शिवशंकरांच्या चरणी क्षमा याचना करून उशाप देण्याची विनंती करू लागले. तेव्हा त्या दयाळू भोळ्या शंकराने मला उशाप दिला. 12 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही तात्काळ माझ्या चरणी याल. त्याप्रमाणे मला मृगयोनीत जन्म मिळाला. मी गर्भिणी असल्याने प्रसूती काळ जवळ आला आहे. तेव्हा मी ठिकाणावर जाऊन गर्भ ठेवून येते. त्यानंतर तू माझे प्राण घेतले तरी चालतील. त्यावर शिकारी म्हणाला, तुझ्या गोड बोलण्यावर माझा विश्वास नाही. खोटे बोलून हर तऱ्हेने प्राण वाचवावा हे प्राण्यांनाही कळतं. तेव्हा तू महापापांचे उच्चारण करून शपथ घे, मग मी तुला जाऊ देतो. त्यावर हरिणी म्हणाली, मी जर खोटं बोलत असेन तर ब्राह्मण कुळात जन्म होऊन जो मनुष्य ब्रीदशास्त्र शिकत नाही, संध्या करत नाही, सत्य आणि पावित्र्य याच्यापासून वर्जित असतो, त्याचे पातक माझ्या माथी पडो. वेदांची विक्री, परपीडा, दानतविघ्न, गुरु, विष्णू, शिव यांची निंदा करणाऱ्याचे, येतीची निंदा, द्वैतमताचा प्रसार करणाऱ्याचे, त्याचप्रमाणे देवळात पुराण ऐकताना पान चघळणारी, देवळात स्त्रियांबरोबर व्यभिचार करणाऱ्याचे पाप मला लागो. असं ती म्हणाली. ती पुढे म्हणते, जे नवरा बायकोचा वियोग करतात ते या जन्मी नपुंसक होतात. जे दुसऱ्याची वर्मे काढतात ते या जन्मी कावळे होतात. विद्या असून जे लोक शिष्यांना देत नाहीत ते पिंगळाच्या जन्माला जातात. जे ब्राह्मण अनुचित दान घेतात ते ब्राह्मण पूर्वजन्मात गंडमाळ होतात. जे दुसऱ्याच्या गायी पळवून आणतात ते या जन्मी अल्पायुषी होतात. जो राजा प्रजेला त्रास देतो तो वाघाच्या किंवा सापाच्या जन्माला जातो. जो साधूंना छळतो त्याचा निर्वंश होतो. ज्या स्त्रिया व्रतनेम करतात, घरात धान्य असून पतीला जेवायला घालत नाहीत, त्यांना वाघाचा जन्म येतो. ज्या कुरूप म्हणून पतीचा त्याग करतात त्या पुढील जन्मी बालविधवा होतात. तेथेही व्याभिचारी होऊन शेवटी वैश्या होतात. पतीची निंदा करणाऱ्या दासी किंवा कुलटा होतात. आई वडिलांना छळणारे माकड होतात. सासू सासऱ्यांना त्रास देणारे निसंतान होतात. व्याधा, तुला वचन देऊनही जर मी नाही आले तर ही सर्व पापे मला लागोत. मी जर खोटं बोलले तर शिवपूजेचा अपहार केला असे होईल. तिचा तो निर्धार आणि शपथ ऐकून व्याधाच्या मनात विश्वास निर्माण झाला. तो तिला म्हणाला, हे पतिव्रते, तू आता जा, पण रात्र संपताना परत ये. तू पुण्यवंत होऊन शिवपदास जाशील असा आशीर्वाद देऊन आणि पाणी पिऊन हरिणी घरी गेली. व्याध पुन्हा बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला. यामुळे व्याधाचे 7 जन्मीचे अर्धे पाप जळून गेले. आता 2 प्रहर रात्र सरली होती. व्याध शिवस्मरण करत होता. त्याची त्याला गोडी लागली होती. हरिणीच्या मुखातून निरूपण ऐकल्याने त्याला जागरणही झाले होते. त्यावेळी दुसरी एक हरिणी तिथे आली आणि पाणी पिऊ लागली. तिला पाहून शिकाऱ्याने धनुष्यबाण सज्ज केले. ते पाहून हरिणी म्हणाली, व्याधा, माझ्यावरती दया कर. पतीला भेटण्याची मला ओढ लागली आहे. ती माझी इच्छा पूर्ण होऊ दे, मी पुन्हा परत येईन. तिला मनुष्यवाणीतून बोलताना पाहून व्याधाला नवल वाटले. हे हरिणी सुद्धा ज्ञानी दिसते. असा विचार करून तुम्हाला सर्व शास्त्रार्थ माहिती आहे. तुमचे जीवन धन्य आहे. तेव्हा शपथ घेऊन सांग, असं तो म्हणाला. त्यावर हरिणी म्हणाली, मी असत्य बोलत असेन तर विहीर, तळे, सरोवर, देवांची मंदिर भग्न करणारा, गुरूंची निंदा करणारा, मद्यपी, दुराचारी, युद्धातून पळून जाणारा क्षत्रिय, दुसऱ्याच्या उपजीविकेचं साधन नष्ट करणारा, ग्रंथांची, वेदशास्त्रांची निंदा करणारा, संत, भक्त यांचा द्वेष करणारा, हरिहर चरित्राचा अवेर करणारा, दुराचारी, दुष्ट स्त्री या सर्वांची पापे मला लागोत. व्याधा, आपला मुलगा, आपली सून सौजन्याने वागत असताना सुद्धा जे त्यांना छळतात ते कुरूप आणि दरिद्री होतात. आपसात वैर करणारे भाऊ मासे होतात. गुरुचे द्वेष करणारे संपत्तीहीन होतात. वाटसरूचे वस्त्र लुटणारे अतिशूद्र होऊन प्रेत वस्त्रे वापरतात. तपस्वी म्हणून अनाचार करणारे सुरवंट होतात. कन्या विक्री करणारा हिंस्र प्राणी होतो. पतिव्रतेला छळणाऱ्याचे घर फुटते. ब्राह्मण असून मद्य विकतो, प्राशन करतो, तो नाश पावतो. ब्राह्मणाचा अपमान करणारा ब्रह्मराक्षस तर उपकार न स्मरणारा क्रमी होतो. ग्रहणात जेवणाऱ्याला पित्त तर मुले पळवून विक्री करणारा कोढी होतो. गर्भपात करणारी स्त्री वांझ होते. देवालय पाडणाऱ्यांची हाडे मोडतात. अपराधाविना पत्नीला शासन करणाऱ्याला अर्धांग वायू होतो. ब्राह्मणाचे अन्न पळविणाऱ्याचा निर्वंश होतो. ब्राह्मणाला काठी मारणाऱ्याच्या अंगातून कळा येतात. संतांशी वाद घालणाऱ्याचे दात मोठे होतात. गुरु, संत, मातापिता यांचा अपमान करणारा तोत्रा,
व देवाजवळील वृक्ष तोडणारा पांगळा होतो. सुतकातले अन्न खाणारा रोगी होतो. जो एकटाच सुगंधी द्रव्य वापरतो त्याच्या अंगाला दुर्गंध येतो. ब्राह्मणाचे कर्ज बुडविणारा अल्पायुषी होतो. झाडाची सावली नष्ट करणारा निराधार होतो. ब्राह्मणाचे ऋण बुडवतो तो भिकारी होतो. गोवध करणाऱ्याला कर्कश बायको मिळते. गरिबाशी लग्न मोडणारा निसंतान होतो. आपल्या गुरुचा त्याग करणारा अल्पायुषी होतो. लहान मुलाच्या मृत्यूवर शोकग्रस्त झालेल्यांना हसणारा निपुत्रिक होतो. असं म्हणून ती हरिणी म्हणाली, मी पतीला भेटून लवकर परत नाही आले तर मला ही सर्व पापे लागोत. यावर व्याध तिला म्हणाला, ठीक आहे, तू फार ज्ञानी दिसतेस, घरी जाऊन लवकर परत ये. त्यानंतर एक हरिण पाणी पिण्यासाठी सरोवराकाठी आले. त्याच्यावर शिरसंधान करताच तो हरिण व्याधाला म्हणाला, व्याधा, मी माझ्या पतिव्रता स्त्रियांना विचारून येतो. तुला दिलेले वचन मी नाही पाळले तर कीर्तनात विघ्न आणणाऱ्यांचा निर्वंश होतो. शूद्र ब्रह्मकर्म करणारा नरकात जातो. तीर्थयात्रेत विघ्न आणणाऱ्याच्या अंगावर जखमा होतात, तोही नरकात जातो. आई वडिलांचा द्रोह करणारे व्याधीग्रस्त होतात, पिशाच्य होतात. गुरुद्रोही भूतयोनीत जातो. भरपूर जीवन सुदृढ असणाऱ्या ब्राह्मणाला हसणाऱ्याला अन्न बेचव लागते. देवळे पाडणारा, भगवान शंकरांची पिंडे फोडणारा, देवाची उपकरणे अलंकार चोरणारा पंडुरोगी होतो. मित्रद्रोह, आई वडील गुरूंची हत्या, विश्वासघात, गायी ब्राह्मणांवरील मृत्यू संकट सामर्थ्य असून निवारण करीत नाही. ब्राह्मणाला बाहेर थांबवून घरात पक्वान्ने भक्षण करतात. पंचयज्ञ न करणारे, ब्राह्मणाचे घरे जाळणारे, गरिबाला वाटेत लुटणारे, संतांचा अपमान करणारे, जे गुरूंना छळतात, त्यांची परीक्षा घेतात, त्यांच्यावर आरोप करतात, ती माणसे निपुत्रिक राहतात. शिवकीर्तन न ऐकणारे कर्णपीडित होतात. बडबड करणारे बेडूक होतात. शिवकीर्तनात झोपणारा साप होतो. वाद घालणारा पिशाच्य होतो. अशा प्रकारची अनेक पापे जर मी वचन भंग केले तर माझ्या माथी पडो. व्याधाला आता शिवनामाची फार गोडी लागली होती. त्याचा कंठ दाटून आला. डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. बेलाची पाने तोडून खाली टाकतच होता. शिवपूजन घडतच होते. रात्रीचे 4 प्रहर शिव जागर झाला. रात्र संपली, अरुणोदय झाला. तेवढ्यात तिसरी हरणी आली. आपण हिला तरी मारावे असा शिकाऱ्याच्या मनात विचार आला. तोच हरिणी मनुष्यवाणीत बोलू लागली, व्याधा, तू मला मारू नकोस. घरी माझं बाळ आहे. त्याला स्तनपान देऊन मी लगेच परत येते. मी जर वचन मोडले तर मला अनेक महापापे लागतील. आता ही कोणते शास्त्रार्थ सांगेल अशा कुतूहलाने व्याधाने तिला तू काहीतरी शपथ घेऊन जा असे म्हटले. हरिणी म्हणाली, गवत जाळणारा, गावाला आग लावणारा, गो ब्राह्मणांचे पाणी अडविणारा क्षयरोग होतो. ब्राह्मणांची घरे हिसकावतात. त्यांची पूर्वज रवरव नरकात पडतात. आई मुलगा पती पत्नींमध्ये भांडणे लावणारी, देव ब्राह्मण यांना वंदन न करणारी, कठोर बोलणारे त्यांचे हातपाय यक्त होतात. चोरटी नजर ठेवणाऱ्यास नेत्ररोग, पुस्तक चोरणारा मुका होतो. भक्ताची निंदा करणारे मुखाचे रोग भोगतात. आई वडिलांना ताडण करणारे डोळे होतात. जेवणावरून ब्राह्मणाला उठवणं सर्वात मोठा अधर्म आहे. मी जर परत नाही आले तर ही सर्व पापे मला लागोत. यावर शिकारी हरिणीला सद्गतीत होऊन म्हणाला, तू निशंकपणे घरी जाऊन तुझ्या पाडसाला स्तनपान देऊन ये. त्या हरिणींपैकी पहिली हरिणी प्रसूत झाली. दुसरीने पतीची भेट घेतली. मग हरिण आणि 3 हरिणी व त्यांची पाडसे व्याधाकडे आली. प्रत्येकजण व्याधाला माझी शिकार पहिली कर असं म्हणू लागले. त्यांचे ते बोलणे ऐकून, परस्परांवरील प्रेम, त्यामागची भावना बघून व्याधाच्या मनात करुणा उत्पन्न झाली. तो झाडावरून उतरून खाली आला आणि हरिणींच्या पाया पडला. तो म्हणाला, तुमच्या मुखातून निरूपण ऐकून माझे जीवन पावन झाले. आता तुम्हीच माझे माता पिता आणि गुरु आहात. संसार लटका आहे. शिवपदी पोहोचण्याची मला ओढ लागली आहे. आणि असं म्हणता क्षणी आकाशातून विमान आले. त्यात पंचवदन, दशभुज, व्याघ्रांबर नेसलेली तेजपुंज शिवगण बसले होते. किन्नर वाद्य वाजवित होते. विद्याधर गाणी गात होती. देव वर्षाव करू लागले. हरणांची शरीरे दिव्य झाली. व्याध त्यांना नमस्कार करीत शिवहर मंत्र म्हणू लागला. त्याचा देह दिव्य शिवगणांसारखा झाला. हरिणासह सर्वजण विमानात बसले. सर्व देव व्याधाची प्रशंसा करू लागले. व्याध शिवपदी पोहोचला. मृगांना तारामंडळात स्थान मिळाले. भगवान व्यासांनी लिंग पुराणामध्ये जे वर्णन केले आहे त्याचे हे प्राकृतमध्ये वर्णन होते. ही महाशिवरात्रीची व्रतकथा श्रवण केल्याने सर्व पापे नष्ट होतात.
ही कथा ऐकणारा खरोखरच पुण्यवंत आणि धन्य होतो. अशी ही महाशिवरात्रीची कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.